नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज देशात ज्या महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या होत आहेत याच्याकडे 1-2 मिनटं आपण लक्षात देऊ. बिहारमधली सिच्युएशन, नितीश कुमार आणि एनडीएच्या ग्रुपमधले आणि बीजेपी याच्यामध्ये थोडी वाद सुरू झालेला आहे. ईडी सीबीआय पुन्हा नितीश कुमारच्या याच्यावरती त्यांचे अत्यंत जवळचे निजी सचिव त्याच्या घरावरती धाडी टाकल्या. आणि यापूर्वीसुद्धा नितीश कुमार हे पहिले इंडिया अलायन्सचे मोठे पार्टनर होते, परंतु त्यांना इतकी भीती दाखवली की त्यांनी ते शेवटी सोडावं लागलं. आणि त्याच भीतीपोटी आज त्यांच्याकडे मोठी जरी असलं परंतु ते भिवू नयेत. का भिवू नयेत, काय ते काय कळायला मार्ग नाही. परंतु त्यांचे खास निजी सचिव होते किंवा जे काही डिपार्टमेंटचे सचिव होते, प्रधान सचिव होते, त्यांच्या घरावर धाडी पाडल्यामुळे तिथली परिस्थिती आता वेगळी झालेली आहे. नितीश कुमार हे बेसिकली घाबरट आहेतच, परंतु ज्या पद्धतीने आता विधानसभेच्या जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये इंडियाचा मोठा हे झालेलं आहे, विजय झालेला आहे. आणि एनडीएला मात्र फार कमी सीट मिळाल्या, 2 सीटा मिळालेल्या आहेत 13पैकी. त्यामुळे ते पूर्ण डिस्टर्ब झालेले आहेत. 5 स्टेटचे इलेक्शन्स आहेत. अशा ठिकाणी बिहारमधली जर सत्ता लालूची यांची गेली, नितीश कुमारजी, तर त्यांची स्टेटस काय राहील त्याच्यामुळे ते फार चिंतेत आहेत. इकडे एनडीएच्या भरोशावर राहून काही फारसं त्यांच्या हाती लागण्यासारखं वाटत नाही, कारण इंडियाचा फोर्स हा अत्यंत मोठा आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ आम्ही तुम्हाला घेऊन येतो आहोत. सोबतच एक 2 व्हिडिओ आम्ही तुम्हाला, एक व्हिडिओ पुन्हा घेऊन येतो आहे. तो इंडियन आयडलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करून एक छोटासं गाणं आणि सर्वांच्या डोळ्यातनं अश्रू पाडणारा हा छोटासा व्हिडिओ आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तोही आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. आणि तसंच एक छोटीशी एक बातमी, नीता अंबानी हिनी एक न्यूयॉर्क इथे मोठं एक एक्झिबिशन झालं बुद्धाच्या जीवनीवरती आणि त्याच्यामध्ये रिलायन्स आणि मोठा भाग घेतलेला आहे. त्याच्यात नीता अंबानीनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन बुद्धिझमचं इथला उगम कसा होता आणि त्याच्यामध्ये जे आर्किओलॉजिकल जे मोठमोठ्याल्या घडामोडी ज्यांनी प्रिझर्व करून ठेवलेले आहेत त्या सर्वांवरती एक प्रदर्शन असणारा हा छोटासा व्हिडिओ 1-2 मिनटाचा निश्चितच तुम्हाला आवडेल. हे तिन्ही आम्ही याच्यासाठी की फक्त आपला यूट्यूब चॅनल फक्त पॉलिटिकलच नाही तर अनेक विविध कार्यक्रम आजवरती त्याचा फोकस असतो. तुमच्याकडे काही विविध असे काही व्हिडिओज असले ते तुम्ही पाठवा, जेणेकरून आम्ही मॅक्झिमम लोकांना देता येईल. बघूया आपण हे दोन्ही छोटे क्लिप्स तुम्हाला घेऊन येतो आहे. बघूया. जिस दिन हमारी मृत्यु हो जाएगी ना, अपना सगा बेटा बोलेगा हटा दो लाश को, मैं का रही है बाद मरने के तुझको कोई रख न पाएगा. क्या मिला तुझे इस मंजिल में, जिंदगी तेरी गुजर गई आते आते. शमशान के बाहर लिखा था जब वो मर के गया ना शमशान, तो लिखा था कि मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते. क्या मिला तुझे इस दुनिया से जब तुझको जला दिया अपनों ने तुझे जाते जाते. आज हम सुनाने वाले हैं कि इंसान का जन्म होता है और इंसान का मृत्यु होता है. तो सर, इंसान का जन्म और ये मृत्यु का बीच में इंसान जो कर्म करके वही कर्म रह जाते हैं. जब इंसान जन्म लेता है तो जन्म हो के बाद इंसान बोलते हैं कि ये मेरा है, वो मेरा है, लेकिन इस दुनिया में कोई भी चीज़ इंसान का नहीं होता है. खाली हाथ में आया है इंसान और खाली हाथ में ही जाएगा. इसके बारे में मैं आज आपको ये गाना सुनाने वाले हैं. तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा.
तक हमारे शरीर में सांस चल रही है तभी हम आपके आप हमारे। कहना है हो जब तलक ये सांसें हैं तब तलक ये रिश्ता है। हो जब तलक ये सांसें हैं तब तलक ये रिश्ता है। जब तलक ये सांसें हैं तब तलक ये रिश्ता है। जब तक हमारे शरीर में सांस चल रही है ना, कोई हमारा माँ, कोई हमारा बाप, कोई मैं किसी का बेटा, किसी का भाई, लेकिन सांस रुक जाएगा रिश्ता छूट जाएगा। सांस रुक जाएगा रिश्ता छूट जाएगा। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। दोस्तों, हाल ही में न्यूयॉर्क में ट्री एंड सरपेंट भारत में प्रारंभिक बौद्ध कला 200 ईसा पूर्व से 400 ईसा पूर्व को मेट्रोपॉलिटन म्यूजियम ऑफ आर्ट द मेट में खुला। बौद्ध कला की उत्पत्ति को दर्शाती यह शानदार प्रदर्शनी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड और श्रीमती नीता अंबानी रिलायंस फाउंडेशन की संस्थापक और अध्यक्ष में हुई और यह एक भारतीय परोपकारी संगठन के सहयोग से संभव हुआ। इस कार्यक्रम में नीता अंबानी ने बौद्ध धर्म के बारे कुछ ऐसा कहा जिसे सुनकर जातिवादियों के होश उड़ गए हैं। उन्होंने कहा, मैं बुद्ध की भूमि भारत से आती हूं और द मेट के साथ रिलायंस फाउंडेशन की साझेदारी के माध्यम से ट्री एंड सरपेंट का समर्थन करना मेरे लिए बहुत बड़ा सम्मान है। यह ऐतिहासिक प्रदर्शनी दर्शाती है 2री शताब्दी ईसा पूर्व से 4वीं शताब्दी ईस्वी तक प्रारंभिक बौद्ध कला की उत्पत्ति। प्राचीन भारत की 125 से अधिक वस्तुओं के साथ हम बौद्ध धर्म और भारत की शिक्षाओं के बीच गहरे संबंध को प्रदर्शित करने में बहुत गर्व महसूस करते हैं। बुद्ध भारतीय लोकचार से जुड़े हुए हैं और वैश्विक विचार को आकार देना जारी रखते हैं। मुझे उम्मीद है कि दुनिया भर से लोग आएंगे और इस अनूठे अनुभव का आनंद लेंगे। हम दुनिया के लिए भारत का सर्वश्रेष्ठ लाने के लिए प्रतिबद्ध हैं और दुनिया भारत के लिए। दोस्तों, ट्री एंड सरपेंट प्राचीन भारत के मूल अवशेषों और अवशेषों के इर्द गिर्द केंद्रित कई अंतर संबंधित थीमों के इर्द गिर्द आयोजित यह शो उस समय की याद दिलाता है जब देश के धार्मिक परिदृश्य को बुद्ध की शिक्षाओं ने बदल दिया था, जिसकी अभिव्यक्ति कला के एक समृद्ध भंडार में हुई जो उनके संदेश को प्रसारित करने के लिए समर्पित है। यह प्राचीन भारत में पाए जाने वाले स्तूपों, एक धार्मिक स्मारक संरचना को सुशोभित करने वाली उत्कृष्ट छवियों पर केंद्रित है। स्तूपों में न केवल बुद्ध के अवशेष रखे गए थे, बल्कि प्रतीकात्मक प्रतिनिधित्व और दृश्य कहानी के माध्यम से उनका सम्मान भी किया गया था, जिसके सुंदर नमूने प्रदर्शनी में देखे जा सकते हैं, जिसका समापन स्वयं बुद्ध की छवि के साथ होता है। भारत भर के रणदाताओं के साथ साथ यूनाइटेड किंगडम, यूरोप और संयुक्त राज्य अमेरिका से बड़े आरण के साथ ट्री एंड सरपेंट भारत में आलंकारिक मूर्तिकला की पूर्व बौद्ध उत्पत्ति और प्रारंभिक कथा परंपराओं को प्रकट करता है, जो प्रारंभिक भारतीय कला में इस प्रारंभिक क्षण के लिए केंद्रीय थे। अवधारणा और संग्रह के अपने विवरण में उत्कृष्ट यह दुर्लभ प्रदर्शनी आगंतुकों को प्रारंभिक बौद्ध छवियों की दुनिया में ले जाती है, जैसे कि नाम मात्र पेड़ और सांप, जिसका नाम बौद्ध कला में 2 प्राथमिक रूपांकनों, पवित्र बोधि वृक्ष और सुरक्षात्मक सांप के नाम पर रखा गया है। यह पता लगाता है कि कैसे बौद्ध धर्म के विचार शानदार छवियों की अपनी दुनिया के माध्यम से व्यक्त किए गए नैतिक शिक्षाओं के एक मूल समूह से दुनिया के महान धर्मों में से एक में विकसित हुए। श्रीमती अंबानी के नेतृत्व में रिलायंस फाउंडेशन ने भारत में प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रमों जैसे कि एलिफेंटा फेस्टिवल और मास्टर संगीतकार उस्ताद जाकिर हुसैन के वार्षिक संगीत कार्यक्रम अब्बाजी को प्रायोजित किया है, जो भारत की सांस्कृतिक किंवदंतियों को पहचानने और युवा पीढ़ी के लिए उनकी प्रासंगिकता सुनिश्चित करने के
कई प्रयासों में से एक है। रिलायंस खेला एक बार फिर से शुरू हो गया है। और क्या नीतीश कुमार और गुजरात लॉबी, जी हाँ गुजरात लॉबी, इनके बीच में खटपट फिर शुरू हो गई है, अनबन फिर शुरू हो गई है। अब ये बात तो गोदी मीडिया आपसे साझा नहीं करेगी, आपको बताएगी नहीं, लेकिन आज मैं इस वीडियो में कोशिश करूंगा कि सच्चाई तक पहुंचूं और बताऊं कि पटना में आखिर हो क्या रहा है, दिल्ली आखिर चाहता क्या है। अब यूं तो आज बिहार की जो सबसे बड़ी खबर गोदी मीडिया चैनल्स पे या रीजनल टीवी पर दिखाई गई, वो बिहार के बड़े नेता, विपक्ष के बड़े नेता, वीआईपी पार्टी के अध्यक्ष मुकेश सहनी के पिता की हत्या थी। मंत्री और विकासशील इंसान पार्टी यानी वीआईपी के अध्यक्ष मुकेश सहनी के पिता की उनके ही घर में घुसकर बेरहमी से हत्या कर दी गई। अब ये जो घटना बिहार में हुई, जो दिखाई जा रही थी, हालांकि बड़ी घटना थी, गंभीर घटना थी, लेकिन एक और घटना भी आज बिहार में घटी, एक और घटना भी घटी जिस पर कहीं ना कहीं पर्देदारी हुई, जिसको छुपाया गया, दबाया गया, सरकारी एजेंसियों ने भी और कहीं कहीं गोदी मीडिया ने भी। और वो खबर थी कि दिल्ली दरबार के इशारे पर ईडी ने, जी हाँ अमित शाह वाली ईडी ने आज एक बड़ा ऑपरेशन पटना में किया, बड़ा छापेमारी करी, जिसके निशाने पर, ईडी के निशाने पर नीतीश कुमार के चीफ मिनिस्टर नीतीश कुमार के, जिनकी बैसाखियों पर मोदी सरकार चल रही है, उन नीतीश कुमार के सबसे करीबी ऑफिसर, आईएएस ऑफिसर संजीव हंस, इनके दफ्तर पर, इनके घरों पर, ठिकानों पर छापे मारे हुए। मैं एक बार फिर से रिपीट कर रहा हूं, लालू यादव नहीं, नीतीश कुमार के सबसे करीबी ऑफिसर संजीव हंस के यहां छापे मारे हुए। बिजली विभाग के प्रमुख सचिव हैं, 4 साल से एक ही कुर्सी पर बैठे हैं और लोग कहते हैं नीतीश कुमार की मेहरबानी से बैठे। संजीव हंस, इनके यहां ईडी की छापा मारी। अब दोस्तों, ये जो मामला है, ये मनी लॉन्ड्रिंग का, काले धन का है, करोड़ों रुपए के खेल का मामला है। और इसमें एक और साहब शामिल हैं जिनके यहाँ छापे पड़े, उनका नाम है गुलाब यादव। ये एक्स एमएलए रहे हैं। संजीव हंस से बहुत अच्छे इनके रिश्ते हैं। गुलाब यादव के रिश्ते कुछ जेडीयू के नेताओं से भी हैं। और संजीव हंस जो हैं, ये आप कह सकते हैं कई ऐसे आईएएस ऑफिसर हैं, जी हाँ नीतीश कुमार की सरकार में कई ऐसे आईएएस ऑफिसर हैं जिनके तार संजीव हंस से। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही तुम्हाला छोट्या क्लिप्स दाखवत असतो। आजचा व्हिडिओ एक वेगळ्या टाईपचा आहे। देवदत्त आणि सिद्धार्थ गौतम यांच्याशी, सिद्धार्थाची सातत्यानं लहानपणापासून एक वैरत्व म्हणण्यापेक्षा हा द्वेष करत असतात। आणि देवदत्त, त्याची आई आणि बाबा हे दोघंही शुद्धोधन राजाचा सख्खा लहान भाऊ असतो तो, आणि त्याचा हा मुलगा देवदत्त हा मात्र इतका द्वेषात हे असतो। आणि ज्यावेळेस त्याला कळते की सिद्धार्थ गौतम बुद्धच्या रूपात ते येते आहेत इथे, आणि त्याच्यामुळं ते त्याच्या घरच्या लोकांना त्यांना सांगतात की आता काहीतरी उपद्रव करू नको, जेणेकरून इथे पूर्ण तुला शेवटी पळायला जागा मिळणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था काही करू नको, यशोधरेच्या मागे लागू नकोस, नाहीतर तुझे खूप हाल होतील। आणि तरी तो म्हणतोय की जरी सिद्धार्थ इथे आला तरी तो परत जाणार नाही, याची मी ऑलरेडी योजना केलेली आहे। असा हा द्वेषपूर्वक असणारा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो आहेत। आमचं मत असं आहे की तुम्हाला सर्व गोष्टी, बुद्धाच्या चरित्रातला सर्व घटनांबद्दल तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि निश्चितच त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की सिद्धार्थाच्याही त्याचे किती रायव्हलर्स होते, काय याच्यातनं त्यांना जावं लागलं। त्याच्यामुळे हा छोटासा व्हिडिओ घेऊन येतो आहे बुद्धा या सिरियलमधनं। प्लीज। आम नागरिक सिद्धार्थ के आने पे कैसे प्रसन्न है? बड़े बुरे संकेत हैं। 7 वर्षों के पश्चात भी सिद्धार्थ इन लोगों के हृदय में वैसे का वैसा बसा हुआ है। यदि देवदत्त शाक्यों के सिंहासन पर बैठ भी गया तो लोग उसका साथ ना देंगे। कि आप लोग हर समय मुंह लटकाए क्यों बैठे रहते हैं? हम इसलिए ऐसे बैठे हैं क्योंकि अपने दुर्दिन के आने की आहट सुन रहे हैं।
सिद्धार्थ अपने अनुयायियों के संग आज रात्रि निगरोध वन में पहुंचने वाला है। कल प्रातः ही वो कपिलवस्तु में प्रवेश करेगा। परंतु आर्य, सिद्धार्थ जैसे आएगा वैसे चला भी जाएगा। देवदत्त, जब तक सिद्धार्थ यहाँ है कोई भी व्यर्थ का वाद विवाद खड़ा मत करना। कोई कांड या उपद्रव भी मत करना। जो निश्चय मैंने किया है मैं उस पर अडिग रहूंगा। अब कौन सी मूर्खता का निश्चय किया तुमने? सिद्धार्थ कपिलवस्तु अवश्य जीवित आया है, किंतु जीवित लौटेगा नहीं। सिद्धार्थ मरेगा, मरेगा सिद्धार्थ, और उसके साथ मरेगी महाराज शुद्धोधन की आशा और यशोधरा का विश्वास। और उसके बाद फिर महाराज शुद्धोधन मुझे शाक्यों के सिंहासन पर बैठाएंगे। परंतु देवदत्त, और यशोधरा मुझे अपना वर चुनेगी। यशोधरा मुझे अपना वर चुनेगी। देवदत्त! आर्य, जब तक शाक्यों के सिंहासन पे बैठने के लिए छल कपट की बात थी तब तक सब कुछ सही था। परंतु ये यदि इसने यशोधरा के साथ कुछ किया तो देवदत्त के पास भागने के लिए भी धरती कंप पड़ जाएगी। नेहमीप्रमाणे रोज आम्ही दैनिक बहुजन सौरभचा पेपरचा आज आढावा घेऊया। आज बुधवार 17 जुलै। मेहबूबा मुफ्तीचा मोदी सरकारवर संताप, कारण अजूनपर्यंत तिथे विधानसभेचं इलेक्शन जम्मू अँड काश्मीरमध्ये घेतलेलं नाही। तिथे जेव्हापासनं आता नवीन हा DCP आलेला आहे, तिथला कमिशनर ऑफ पोलीस आलेला आहे, तेव्हापासनं तिथे अनेक घटना झालेल्या आहेत। नक्षलाईट लोक आणि पोलिसांमध्ये सारख्या चकामकी होत आहेत, त्याच्याबद्दल मात्र कुणी अमित शहा मात्र काही बोलत नाही। त्याच्यामुळे ते अत्यंत संतापून त्यांनी त्यांच्यावरती हे केलेले म्हणजे चेतावणी दिलेली आहे। त्याच्यामुळे आज आम्ही ती फ्रंट न्यूज टाकलेली आहे। नीट UG पेपर चोरणाऱ्या दोघांना अटक। आता कोणीतरी म्हणत आहे की त्यांनी पेपर ज्यावेळेस पार्सल जात होतं तेव्हा त्याच्यात ओपन केलं। हे शक्य नाही। जोपर्यंत वरच्या लोक सामील नाही तोपर्यंत त्या पार्सल नेणाऱ्या आणि हे छोटे छोटे कामं करणाऱ्या लोकांना शक्य नाही। कसं काय ओपन करेल आणि सील्ड कसे तोडेल आणि सील्ड कसे लावेल, कारण सील तर त्याच्यामध्ये सिक्युरिटीचे लोक असतात, अनेक लोक असतात। त्याच्यामुळे बनवाबनवीचा कार्यक्रम सुरू आहे, तरी CBIची मात्र चौकशी सुरू आहे। पिंपरीच्या YCMमधील डॉक्टरांच्या चौकशी करावी। विजय कुंभार, तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे, पूजा खेळकर हिने IAS कॅडरमध्ये एक प्रमाणपत्र हासिल केलं होतं, ज्याच्यामध्ये डिसॅबिलिटी तिला दाखवलेली आहे, व्हिजिबल डिसॅबिलिटी, आणि त्या पत्राच्या आधारावर ती OBCचं एक प्रमाणपत्र दिलं। तिच्यावरती वाटेल तशी संपत्ती असताना क्रिमी लेअरच्या अंतर्गत तिने आपली जागा मिळवली आणि डिसॅबिलिटीच्या कोट्यामध्ये जागा मिळवल्यामुळे आज सर्वीकडनं एक फार मोठ्या प्रमाणामध्ये IASच्या कॅडरमधलं जे सिलेक्शन आहे त्याच्यावरती प्रश्नार्थी चिन्ह निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे विजय कुमार हे म्हणत आहेत की तिचं चौकशी त्या इन्स्टिट्यूटची झाली पाहिजे ज्यांनी ते तिला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट दिलेलं आहे। त्याच्यात शेजारी आज आम्ही आरोपीच्या अपिलावर 9 वर्षांनी सुनावणी। तुम्हाला माहिती आहे 7/11चा बॉम्बस्फोट खटला तो अजूनपर्यंत त्यांनी बोर्डावर आलेला नव्हता। आता चार्जशीट झालेले आहेत आणि आता त्याची सुनावणी होईल। तब्बल 9 वर्षानंतर त्याची सुनावणी झालेली आहे। आपल्या देशातलं हे फार मोठं दुर्भाग्य आहे की एखाद्या खटल्याची सुनवाईच मात्र एवढाला वेळ होईल, त्याच्यानंतर मग तो हायकोर्ट, मग सुप्रीम कोर्ट आणि मग काय होईल। त्याच्यामुळे या देशामध्ये फार मोठी एक वेदना आहे। पुन्हा एक महत्त्वाची घटना मी तुम्हाला सांगतो याच्या पेपरच्या व्यतिरिक्त की 29 जुलैपासून तर 3 ऑगस्टपर्यंत जस्टिस चंद्रचूडनी एक मोठी मेगा लोक अदालत, त्याला स्पेशल लोक अदालत म्हणून ठेवलेली आहे। मागच्या 15 ते 20 वर्षापासून जेवढे काही प्रलंबित दावे होते ते सर्वांना नोटिसेस त्यांनी इश्यू केलेले आहे। जवळपास 8000 केसेस त्यांनी लिस्ट आउट केलेले आहेत आणि त्या आता बघूया त्याच्यामध्ये किती रिझल्ट येतो। माझी पुन्हा एक केस आहे तिथे, मी पण तिथे दिल्लीला आता जाणारच आहे, आजच निघतो आहे।
बरे असू द्या, आता लेखापालानेच केला मालकाचा विश्वासघात. जे कोणी ट्रान्सपोर्टर कंपनी होती आणि त्याच्यात लेखापालाने 43 लाख रुपयाचं त्यांनी चुना लावलेला आहे, फ्रॉड झालेला आहे. ही एक बातमी आम्ही घेतलेली आहे. बांगलादेशात विद्यार्थ्यांचा संघर्ष, आरक्षणाचा मुद्दा पेटला. तिथेसुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. जरी तिथे कॉन्स्टिट्युशनल याच्यामध्ये तरतुदी नाही, परंतु लोकांना असं वाटते की एक मोठा सेक्टर हा तिथे अनटच राहिलेला आहे आणि त्यांना मेन प्रवाहात आणण्यासाठी ह्या निश्चितच याची गरज आहे. आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांचं काही सांगणं नाही. आता आरक्षणाला कुठला बचाव करणार आहेत? आरक्षण तर ऑलरेडी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत आणि ते तर होतच राहतील. आणि पण तो एकच आहे की कुठे कुठे काही ना काहीतरी गुट्या मारून काही प्रमाणामध्ये तिथे खालच्या लेवलला ज्या काही घडामोडी होत असतात, आता त्याच्यावरती बघूया त्यांची काय यात्रा होते. आज 5/4 राहुली विद्यापीठातील कास्ट्राईब महाविद्यालयाचे महासंघाचे आंदोलन यशस्वी, याची बातमी आहे, राहुलीची आहे. डॉक्टर मिलिंद अहिरे यांचे 6व्या दिवशी कुलगुरूच्या हस्ते उपोषण समाप्त. आज राज्यात पुन्हा 7,000 पदांसाठी पोलीस भरती आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भरती महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. निश्चितच चांगली बाब आहे. संघमित्र बहुउद्देशीय विकास संस्थेची कार्यकारिणी सभा जाहीर झालेली आहे. बुद्धविहार समन्वय समिती निदेशक मंडळ निवडणूक त्याची बातमी दिलेली आहे. महाराष्ट्र आणि हिंगणा शाखेच्या विशेष सभेत लीड शाखा कशी होईल अशा पद्धतीची ती बातमी आहे. पाली भाषा प्रचार परीक्षा देणे धम्म सेवाच होय, आमचे मित्र अशोक सरस्वती यांचा उद्गार. वीज दर वाढीच्या विरोधात वंचितचे आंदोलन. त्याच्याच खाली झोपडपट्टीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, नागपूरची बातमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखू शकतो. डॉक्टर धनराज डहाट. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की बाबासाहेबांनी इंडस्ट्री करा, शेतीला इंडस्ट्री करा म्हणून त्यांची फार मोठी मागणी होती. जर का इंडस्ट्री राहिली असती तर ती संपूर्ण सरकारच्या ताब्यात राहिली असती, बरोबर मिनिमम वेजेस मिळाले असते, सर्व धोरण करता आलं असतं, नियमित मोठमोठ्याल्या इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता आलं असतं, परंतु ते काही होऊ शकलं नाही. आता बघू येणाऱ्या दिवसात जर काही झालं तर सांगता येत नाही. भारतीय संविधान प्रबोधनाच्या कार्यात सहभागी व्हा, नमा वाघमारे यांचं सर्वांना आव्हान. अतिवृष्टीचे तांडव, खामगावात 836 हेक्टर जमीन खरडली, म्हणजे शेती पूर्णच्या पूर्ण पाण्यासकट वाहून गेली अशा पद्धतीची ती बातमी आहे. निधन वार्तेत भीमा मारुती रामटेके, उद्धव रामटेके, पार्वता महादेव मेंढे. आज पान 2 वरती बघूया आजचा अग्रलेख महत्त्वाचा आहे. राष्ट्र, सातत्य आणि मानव यांच्यावरती एक कंपॅरेटिव्हली अभ्यासापूर्ण एक लेख आहे, निश्चितच तुम्हाला आवडेल. कचऱ्याच्या डब्यात मला झाले इगो दिसतात, एक कथा आहे. कथा लिहिणारे सागर रामभाऊ तायडे आता मुंबईला असतात, परंतु ते सातत्यानं बहुजन सौरभला मोठी मदत करत असतात आणि ते सातत्यानं लिहित असतात. त्यांची ही कथा अत्यंत मार्मिक आहे. नियतीने आधीच संकेत दिले असते तर अशा पद्धतीचं हे एक रतन तायडे यांचा हा लेख आहे. एक चांगली घटना आहे, त्याच्यावरती आधारित हा लेख आहे. उत्तम पुरुषाचे जीवन अकल्कित असते, म्हणजे उत्तम पुरुष जो असेल तोच त्याचं जीवन हे अकल्कित असते. एक गोविंदास राऊत यांचा सातत्यानं ते लिहित असतात. भंते सारीपुत्ताची गोष्ट आहे, ती गाथा क्रमांक 97ची. भारतीयांनो, बहुजनांनो, विचार करा. सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे विचार करणारा आज होमेश भुजाडे यांचा हा लेख. सर्वसामान्यांना सुरक्षा देणारे संविधान अविनाश टिपले यांचा हा लेख. त्याच्याच खाली आणीबाणी एक वास्तव्य. अनेक लोकांनी त्या दिवशी असं झालं, पार्लिमेंटमध्ये असं ठरलं होतं किंवा BJPने ठरवलं होतं की
तो काळा दिवस राहील संविधानाचा, ते अत्यंत घातक होतं आणि तसं करायला नको होतं. कारण ज्यावेळेस आपल्याकडे इमर्जन्सी लागली होती इंदिरा गांधीच्या काळात, त्यावेळेस एक मोठा वर्ग फार सुखद होता. म्हणजे सर्व लोकांना बरोबर 10 वाजता तिथे जावं लागत होतं. शिस्त लागली होती, संपूर्ण कार्यालयामध्ये शिस्त लागलेली होती आणि ती शिस्त मात्र BJPला नको होती. त्याच्यामुळे त्यांनी अपप्रचार करणाऱ्या अनेक घटना घडल्याचं तुम्ही पाहत असाल. सर्प फार प्राचीन प्राण्यांपैकी एक. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की भगवान बुद्धाच्याही काळामध्ये सर्पांच्या याच्यावरती एक मोठं त्यांच्यात काही घटना झालेल्या आहेत. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपचा 4 पानाचा आम्ही आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला रोजप्रमाणे आजही विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना लाईक करा, जास्त लोकांनी लाईक करा, फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा. छोट्या मोठ्या जाहिराती देऊन एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.